नमस्कार. विज्ञानयात्री गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री गुस्ताव लुडविग हर्ट्झ हे जर्मन प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1925 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सन 1914 मध्ये गुस्ताव लुडविग हर्ट्झ आणि जेम्स फ्रँक यांनी प्रतिदीप्तीचा म्हणजे फ्लोरोसन्स संदर्भातील अभ्यास करण्यासाठी एक प्रयोग केला. त्यांनी पारा अणूंच्या पातळ वाफेमधून जाणाऱ्या ऊर्जावान इलेक्ट्रॉनचा अभ्यास करण्यासाठी एक व्हॅक्यूम ट्यूब तयार केली. त्यांना आढळले की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन पारा अणूला धडकतो तेव्हा तो दूर जाण्यापूर्वी त्याच्या गतिज ऊर्जेचा फक्त एक विशिष्ट अंश 4.9 इलेक्ट्रोव्होल्ट गमावू शकतो. एक वेगवान इलेक्ट्रॉन धडकेनंतर पूर्णपणे मंदावत नाही, परंतु त्याच्या गतिज ऊर्जेचा अगदी तेवढाच अंश गमावतो. कमी वेगाचे इलेक्ट्रॉन्स कोणताही लक्षणीय वेग किंवा गतिज ऊर्जा न गमावता पारा अणूंवर फक्त उसळतात. या प्रायोगिक परिणामाने अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला आणि प्लँक स्थिरांक एचसह ऊर्जेचा क्वांटायझेशनमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जा ई आणि वारंवारता एफ यांना जोडणाऱ्या प्लँकच्या संबंधाला E=Fh पुष्टी दिली. परंतु त्यांनी मागील वर्षी नील्स बोर यांनी मांडलेले अणूची मॉडेलला समर्थन देणारे पुरावे देखील दिले होते. त्याचे मुख्य वैशिष्ट्य हे होते की अणूच्या आतील इलेक्ट्रॉन अणूच्या क्वांटम ऊर्जा स्तरापैकी एक व्यापतो. टक्कर होण्यापूर्वी पाऱ्याच्या अणूच्या आतील इलेक्ट्रॉन त्याच्या सर्वात कमी उपलब्ध ऊर्जा स्तरावर असतो. टक्कर झाल्यानंतर आतील इलेक्ट्रॉन 4.9 इलेक्ट्रोव्होल्ट अधिक ऊर्जेसह उच्च ऊर्जा स्तरावर जातो. त्याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉन पाऱ्याच्या अणूला अधिक सैलपणे बांधलेला आहे. कोणतेही मध्यवर्ती किंवा शक्यता नव्हत्या. मे 1914 मध्ये सादर केलेल्या दुसऱ्या शोध निबंधात फ्रँक आणि हर्ट्झ यांनी टक्करामधून ऊर्जा शोषलेल्या पाऱ्याच्या अणूद्वारे होणाऱ्या प्रकाश उत्सर्जनाबद्दल माहिती दिली. त्यांनी दाखवून दिले की या अतिनील प्रकाशाची तरंगलांबी ही उडणाऱ्या इलेक्ट्रॉनने गमावलेल्या 4.9 इलेक्ट्रोव्होल्ट ऊर्जेशी तंतोतंत जुळत होती. ऊर्जा आणि तरंगलांबी यांच्यातील संबंधाचे भाकीत बोहर यांनी केले होते. फ्रँक आणि हर्ट्झ यांनी डिसेंबर 1918 मध्ये त्यांचा शेवटचा शोध निबंध एकत्र पूर्ण केला. त्यात त्यांनी त्यांचे निष्कर्ष आणि बोहरचा सिद्धांत यांच्यातील विसंगती दूर केल्या, ज्या आता त्यांनी मान्य केल्या होत्या. आपल्या नोबेल व्याख्यानात फ्रँक यांनी कबूल केले की हे पूर्णपणे अनाकलनीय आहे की आपण बोहरच्या सिद्धांताचे मूलभूत महत्त्व ओळखण्यात अयशस्वी ठरलो. इतकेच नव्हे तर आपण त्याचा एकदाही उल्लेख केला नाही. दिनांक 10 डिसेंबर 1926 रोजी फ्रँक आणि हर्ट्झ यांना अणूवर इलेक्ट्रॉनच्या आघाताचे नियम शोध कार्य यासाठी सन 1925 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेम्स फ्रँक हे जर्मन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अणूवर इलेक्ट्रॉनच्या आघाताचे नियमन करणाऱ्या नियमांचा शोध लावल्याबद्दल त्यांना सन 1925चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक गुस्ताव हर्ट्झ यांच्याशी मिळाले. अणू आणि इलेक्ट्रॉन यांच्यातील ऊर्जा हस्तांतरणावरील कार्यासाठी सन 1925 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिडेलबर्ग विद्यापीठात रसायनशास्त्र आणि बर्लिन विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. त्यांनी गुस्ताव हर्ट्झ यांच्यासह प्रसिद्ध फ्रँक हर्ट्झ प्रयोग केला, ज्याने क्वांटम मेकॅनिक्सला पुष्टी दिली आणि इलेक्ट्रॉन यांच्यातील ऊर्जा हस्तांतरणावरील कार्यासाठी सन 1925 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांचा जन्म दिनांक 22 जुलै 1887 रोजी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे झाला. त्यांनी गॉटिंजन विद्यापीठ, लुडविग मॅक्सिमिलियन्स युनिव्हर्सिटी म्युशन्स आणि बर्लिनचे फ्रेडरिक विल्यम विद्यापीठ येथे शिक्षण घेतले. हेनरिक्स रुबेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD पदवी मिळवली. सन 1913 मध्ये हर्ट्झ यांची बर्लिनच्या फ्रेडरिक विल्यम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संस्थेत संशोधन सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. पुढच्या वर्षी हर्ट्झ यांनी जेम्स फ्रँक यांच्यासोबत वायूमध्ये
अप्रत्यास्थ इलेक्ट्रॉन टक्करावर एक प्रयोग केला. 1925मध्ये हर्ट्झ आणि फ्रँक यांना त्यांच्या प्रयोगासाठी संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सन 1914 पासून हर्ट्झ यांनी पहिल्या महायुद्धादरम्यान सैन्यात सेवा केली. सन 1915मध्ये ते फ्रिट्झ हाबर यांच्या युनिटमध्ये सामील झाले, जे विषारी क्लोरीन वायूचे शस्त्र म्हणून वापर करणार होते. त्याच वर्षी ते गंभीर जखमी झाले. सन 1917मध्ये ते बर्लिनच्या फ्रेडरिक विल्यम विद्यापीठात परतले. सन 1920मध्ये ते इंडेहोइन येथील फिलिप्स इनकॅन्व्हेन्सेंट लॅम्प फॅक्टरीमध्ये संशोधक भौतिकशास्त्रज्ञ बनले. सन 1925मध्ये त्यांची हेल विद्यापीठातील भौतिकशास्त्र संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. सन 1928मध्ये ते टेक्निशो होक्शुले बर्लिन येथील भौतिकशास्त्र संस्थेचे संचालक झाले. तेथे असताना त्यांनी वायू विसरणाद्वारे समस्थानिके वेगळे करण्याचे तंत्र विकसित केले. पहिल्या महायुद्ध दरम्यान हर्ट्झ एक अधिकारी असल्याने त्यांना नाझी धोरणाचे आणि व्यावसायिक नागरी सेवेचे पुनर्स्थापनेच्या कायद्यापासून तात्पुरते संरक्षण मिळाले होते, परंतु कालांतराने धोरणे आणि कायदे अधिक कठोर झाले आणि सन 1934च्या अखेरीस त्यांना THB मधील त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडले, कारण त्यांना दुसऱ्या दर्जाच्या अर्ध जीव म्हणून वर्गीकृत केले गेले होते. त्यांचे आजोबा गुस्ताव फर्डिनांड हर्ट्झ सन 1834मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने लुथेरन धर्म स्वीकारण्यापूर्वी लहानपणी ज्यू होते. सन 1939 पासून हर्ट्झ आर्बाइट्स मोन्शेट कॉर्नेलियस वर्किंग ग्रुपचा भाग होता. सन 1935 ते 1945पर्यंत त्यांनी हायडेलबर्ग विद्यापीठ आणि लायप्झिग विद्यापीठातील संशोधन सुविधांमध्ये संभाव्य वापरासाठी गॅस डिस्चार्ज, इलेक्ट्रॉन अणु भौतिकशास्त्र, अल्ट्रासाऊंड आणि सायक्लॉट्रॉन सर्क्युलर ॲक्सिलरेटरसाठी मूलभूत संशोधन आणि विकास यावर आपले कार्य सुरू ठेवले. परंतु अखेरीस त्यांनी आयसोटोप विलगीकरण आपले कार्य बंद केले. सन एप्रिल 1944मध्ये ते सिमेन्समध्ये प्रयोगशाळा याचे संचालक झाले. ते 1945पर्यंत सिमेन्समध्ये राहिले. त्यानंतर ते सोव्हिएत युनियनला रवाना झाले. सन 1954 ते 61पर्यंत मध्ये ते निवृत्त होईपर्यंत हर्ट्झ हे लायप्झिग येथील कार्ल मार्क्स विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संस्थेचे संचालक होते. 55 ते 67पर्यंत ते पूर्व जर्मनीच्या भौतिक सोसायटीचे अध्यक्ष होते. हर्ट्झ यांचे 30 ऑक्टोबर 1975 रोजी बर्लिनमध्ये वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. हर्ट्झ हे बर्लिनमधील जर्मन विज्ञान अकॅडमी सदस्य होते, ग्वांटिन विज्ञान अकॅडमीचे पत्रव्यवहार सदस्य, हंगेरियन विज्ञान अकॅडमीचे मानद सदस्य, चेकोस्लोव्हाक विज्ञान अकॅडमीचे सदस्य आणि USSR विज्ञान अकॅडमीचे परदेश सदस्य होते. गुस्ताव लुडविग हर्ट्झ हे प्रसिद्ध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. अणूमधील ऊर्जेचा स्वरूपाचा शोध लावण्यासाठी त्यांनी क्वांटम सिद्धांताला पुष्टी दिल्याबद्दल त्यांना आणि जेम्स फ्रँक यांना संयुक्तपणे 1925 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. गुस्ताव हर्ट्झ यांचा जन्म हॅम्बर्ग, जर्मनी येथे झाला. त्यांनी गॉन्टिजेन, म्युनिच आणि बर्लिन विद्यापीठातून शिक्षण घेतले. सन 1914मध्ये त्यांनी जेम्स फ्रँक यांच्यासोबत मिळून एक प्रसिद्ध प्रयोग केला, ज्याला फ्रँक हर्ट्झ प्रयोग म्हटले जाते. या प्रयोगाने सिद्ध केले की इलेक्ट्रॉन जेव्हा अणूला धडकतात तेव्हा ते केवळ ठराविक निश्चित प्रमाणातच ऊर्जा शोषून घेतात. जोपर्यंत इलेक्ट्रॉनची ऊर्जा ठराविक मर्यादेपेक्षा कमी असते तोपर्यंत ती अणूसोबत लवचिक टक्कर करतात आणि ऊर्जा गमावत नाहीत. जेव्हा इलेक्ट्रॉनची ऊर्जा एका विशिष्ट पातळीवर पोहोचते तेव्हा ते आपली संपूर्ण ऊर्जा पारा अणूंना देऊन अणूंना उच्च ऊर्जा पातळीवर उत्तेजित करतात. व्होल्टेज वाढवताना प्रवाहामध्ये ठराविक अंतराने वाढ आणि घट असे चक्रीय बदल दिसून येतात, जे अणूंच्या विविध ऊर्जा पातळीची पुष्टी करतात. गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांचे 30 ऑक्टोबर 1975 रोजी बर्लिनमध्ये वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. विज्ञानयात्री गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी यादी आहे.
समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि समाजाला एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.